आहे बोलण्यासारखं काही नाही. प्रथमतः शाळेनी आणि सरपंच असतील, उपसरपंच असतील, गावातील ज्येष्ठ नागरिक ज्यांना खूप सारा अनुभव आहे, त्यांनी आम्हाला ही संधी दिली. प्रथमतः आम्ही त्यांचे सर्वांचे आभार मानतो. खरंच मुलांना तुम्हाला म्हणजे असा प्रश्न पडत असेल की बाबा हे काय आहे, हे लोक येतात, कोण बॅगा देतं, कोण अजून काहीतरी घेऊन येतं, हे काय आहे नेमकं, असा तुमच्या मनात प्रश्न पडत असेल. कारण की तुम्ही छोटे आहेत, आम्ही ज्यावेळेस तुमच्या वयाचे होतो तेव्हा पण आम्हाला असा प्रश्न पडायचा. हे कसं आहे मुलांना माहिती आहे का, की जसे तुम्ही आता शिक्षण घेताय, त्यानंतर कोणी पोलीस होईल, कोणी आर्मीमध्ये येईल, कोणी डॉक्टर होईल, तुम्ही नोकरी लागतात. आणि मग यातले काही एक विचार असले की बाबा जे गावातले मुलं आहेत, गोरगरीब आहेत, की त्यांना आपण काहीतरी एक खारीचा वाटा म्हणून काहीतरी दिलं पाहिजे. आपलं ते देणं भाग पडतं, कारण की आपण त्या मातीतले. तसं म्हणून हे जे काही एक विचाराचे लोक एकत्र येतात आणि मग ते जे काही त्यांचं पगार आहे काय आहे त्यातून थोडीशी बचत करून ते अशा प्रकारचे साहित्य ते देण्याचा प्रयत्न करतात. कसं असतं माहिती आहे का, सर्वांची भूक ही सारखी नसते. ठीक आहे, कोणाची छोटी असते. एक भाकरी जर दिली तर ती कुणाला पूर्ण खाण्याची त्याची क्षमता असते, पण कुणाची 2 भाकरी खाण्याची क्षमता असते पण त्याच्या ताटात ती नसते. तर हे एक जे आहे छोटंसं गिफ्ट असतं की काही काहीकडे ते ऑलरेडी असेल, पण काहीकडे नसेल, त्याची गरज आहे त्यांना. तर आता जी अतिवृष्टी झाली, आपले वडील, आपले पालक आपल्या जे वह्या पुस्तकं घेऊन देतात आणि त्यानंतर ते परत घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे पण असतात, पण अशा पूर परिस्थितीमध्ये ते कधी भिजतात, खराब होतात. त्यासाठी ते चांगले राहावेत म्हणून हे संस्थेकडून छोटेसे हे गिफ्ट आहे. तर तुम्हाला एक उदाहरण देतो. यासोबतच तुम्ही तुमचा अभ्यासही करायचा. हे बघा तुमच्या साईडला सगळं मॅडमनी त्यांनी तुम्हाला लिहून दिलंय. ठीक आहे, हे सर्व तुमच्यासाठीच आहे आणि हे तुमच्या भविष्यासाठी उपयोगाला येणार आहे. तर तुम्हाला एक उदाहरण देतो. एक वेळेस काय झालं गावामध्ये, इकडे एकच मिनिट आहे का फक्त, नंतर मग तुम्हाला जायचं ते घरी. एक वेळेस काय झालं गावामध्ये दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर लोक म्हटले की आता काय नांगरट वगैरे तुम्हाला माहिती आहे ना, नांगरट वगैरे करतात आणि त्याच्यानंतर पाऊस पडतो, नंतर पेरणी करतात. तर मग आता काय करायची गरज नाही, आता काय पाऊस येणार नाही. आणि मग गावामध्ये अशी अफवा झाली की शंकर म्हणाले की मी डमरू वाजल्याशिवाय पाऊस पडणार नाही. आणि मग लोक म्हणजे शंकर कधी डमरू वाजवणार, कधी पाऊस पडणार. मग सगळे लोक शांत बसले. जेव्हा शंकर डमरू वाजतील तेव्हा बघू म्हणले, तेव्हा पाऊस पडेल. मग त्याच्यामधला एक शेतकरी असा होता की तो त्याचं नियमितपणे शेती करायचा. ठीक आहे, नांगरट म्हणा, ते जे गवत उगतं ते काढणं, रोज शेतात जाऊन त्याची तो व्यवस्थितपणे शेती राखायचा. आणि मग एक दिवस महादेव आणि पार्वती बसले, तर ते म्हणले की पार्वती म्हणाल्या की शंकरजी, जर तुम्ही त्यावेळेस तुम्हाला वाटलं की डमरू वाजायचं आणि त्यावेळेस डमरूच वाजलं नाही तर मग मग कसं होईल. तर ते म्हणजे नाही, असं कसं होईल, मी प्रयत्न करून बघतो. आणि त्यांनी काय केलं, डमरू वाजला आणि पाऊस पडला. मग फायदा कोणाला झाला, जो शेती करत होता तो एकटा, त्याचा फायदा झाला. म्हणजे यातून काय शिकायचंय तुम्हाला, की आपला अभ्यास हा सातत्याने करायचा आहे, कारण डमरू कधी पण वाचू शकतो. धन्यवाद.